ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आजच्या स्पेशल रिपोर्टची सुरुवात करूयात अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या मुलाखतीने। आतापर्यंत अनेक लेखकांनी निसर्गासह पशुपक्ष्यांबद्दल लिहिलेलं आहे, वावरलेले त्यांच्यामध्ये। तर मारुती चितमपल्लींनी ज्या शब्दांमध्ये ज्या समरसतेने निसर्ग आपल्या समोर मांडलाय तो कदाचित विरळाच मानावा लागेल, कोणालाही फारसं जमलं नसेल। जंगल प्रत्यक्ष जगलेला हा माणूस आयुष्याची 45 वर्ष विदर्भामध्ये वास्तव्याला होता। विदर्भातली वन श्रीमंती जगासमोर यावी यासाठी चितमपल्लींनी सगळी जंगलं तिथे पालथी घातली। नोकरीच्या निमित्तानं विदर्भात आलेले चितमपल्ली विदर्भाचेच झाले, पण आयुष्याच्या संध्याकाळी आधार देणारं कोणी नसल्यानं चितमपल्लींनी मूळ गाव असलेल्या सोलापूरला स्थलांतर केलं। ऐकूयात त्यांच्या काही रंजक कहाण्या, आठवणी आणि त्यांच्या या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या मनातले भावविभोर। सो त्यांची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून द्यायची गरज नाहीये। असंख्य मुलाखती, 20हून अधिक पुस्तकं आणि सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर, त्यामुळं मारुती चितमपल्ली सर हे महाराष्ट्राला बऱ्याच अंशी माहिती आहे। तुमची तशी मुळं मराठवाड्यात गुंतलेली, पण तुम्ही विदर्भात गेलात आणि तुम्ही आता विदर्भातून ज्या वेळेला पुन्हा आपल्या मूळच्या गावी म्हणजे आपण आता जिथे आहोत त्या सोलापूरला आला, त्यानंतरचं जे वार्तांकन आहे ते अस्वस्थ करणार आहे, हे असं आहे। काही ठिकाणी तसं लिहिलं गेलं म्हणजे, पण मला तसं वाटत नाही। आता आयुष्याच्या 90व्या वर्षी जे काही काम केलं ते बरंचसं उरकलेलं आहे। आता थोडंफार आहे ते इथं करत जाईन। ही मुलाखत सुरू व्हायच्या आधी तुम्ही म्हणाला की तुम्हाला 12 की 16 भाषा येतात। 12 भाषा। 12 भाषा। आणि मग त्याची सुरुवात कशी झाली? आधी तुम्ही तेलुगू भाषिक? त्याचं काय, ज्याला मी वन विभागात गेलो तर अनेक ठिकाणी माझ्या बदल्या होत असे। तर पहिलं काम मी केलं, आदिवासींची भाषा शिकून घेतली। कोरकू आहे, माडिया गौंड आहे, गौंड आहे, तसे अनेक, पुन्हा पश्चिम घाटांमध्ये कोळी आहेत, वारली आहेत, हे आहेत। आणि त्यांच्या भाषेतले वाईल्ड लाईफला उपयुक्त म्हणजे प्राण्यांची नावं, पक्ष्यांची नावं किंवा त्यांच्या क्रियेबद्दलची नावं ती मी गोळा करत राहिलो म्हणजे अनेक वर्ष। जिथं ज्या ज्या जिल्ह्यात गेलो तिथं मी हे माझ्या ड्युटी बरोबर हेही काम केलं। आणि मग इतर भाषा, संस्कृत आहे, पाली आहे, हा, तर ते मध्ये मध्ये काय, संस्कृत मध्ये पशुपक्ष्याविषयी पुष्कळ माहिती आहे। तर मला वाटलं की बा आपल्याला संस्कृत आलं म्हणून, तर त्यावेळेला माझं वय 40 वर्ष। तो संस्कृतच्या पाठशाळेत गेलो, तिथं संस्कृत शिकलं, अध्ययन केलं आणि त्या जवळजवळ 3-4 वर्ष मी अभ्यास करत होतो। आणि विद्यापीठात मी सेकंड आलो म्हणजे दुसऱ्या क्रमांकात सेकंड। नंतर पाली भाषा शिकली, प्राकृत शिकली, नंतर जर्मन आहे, रशियन येतं। पण मी एवढ्या सगळ्या भाषांचा तुम्हाला लिखाण करताना किंवा निसर्गाबद्दलचे शब्द देताना उपयोग झाला असेल? हो, झालाच। आता विशेषतः विदर्भामध्ये कोरकू लोक आहेत, माडिया गौंड आहेत, त्यांच्याकडं ह्या भाषेमधली सर्व शब्द आहेत। पक्ष्यांची नावं त्यांना माहीत आहेत, प्राण्यांची नावं माहीत आहेत, त्यांचं वर्तणूक कशी असते ते एक्सप्रेस करण्याकरता माहिती आहे। कुठल्याही भाषेमध्ये वासाला शब्द नाही आहेत। गुलाब म्हणजे गुलाबाचा सारखा वास, त्यांच्यात त्याला वास असं नाव आहे। विशेषतः मोहा फुलला की ते मोयान वाढतंय असं म्हणतात। आणि वाघाला पाहिलं ते घुटऱ्यान आवाज येतो। म्हणजे साधारण त्या प्राण्याशी कारण भीती वाटते ना, त्याचा तो शब्द एक्सप्रेस करून त्यांनी तो लक्षात ठेवलेला आहे म्हणजे। तर आपल्याकडे तसं झालं नाही ते, कारण आपण कधी जंगलात जात नाही आणि भीतही नाही। हो ना, निसर्ग समजून घ्यायचं आपल्याला, तर त्यांनी घेतलेला आहे तो। तर त्या सर्व अवगत केल्या म्हणजे। तर तुमचे जे अनेक असंख्य किस्से महाराष्ट्रात आहेत त्यातला मला फार त्याची सुरुवातच आपण करावी असं तो म्हणजे नवेगावच्या पाटलांचा वाटतं। बरोबर, हा ना। नवेगावचा पाटील म्हणजे अद्भुतच व्यक्तिमत्व। मला तर काही क्षण असं वाटलं की आता हे सगळं सोडून द्यावं आणि नवेगावच्या पाटलावरती जाऊन एक डॉक्युमेंटरीच करावी। बरोबर, नाही तसं व्यक्तिमत्व होतं। जसं उत्तरेकडे जिम कॉर्बेट होते त्याच तोडीचे ते होते, फक्त त्यांना इंग्रजी वगैरे येत नव्हतं, पण अनुभवाने ते अतिशय संपन्न होते। तर त्यामुळे मी त्यांच्या अगदी नजदीक आलो। चकवा चांदणमध्ये जवळजवळ मी त्यांच्याविषयीच लिहिलेलं आहे।
ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा निसर्गाबरोबरचा राहण्याचा जो प्रवास आहे तो समजून घेत असताना महाराष्ट्राचं असं हिडन लाईफ, बरोबर आहे ना माझं बरोबर शब्द? बरोबर. जे हिडन लाईफ आहे तेही समजून घेऊ आणि मग तो एक समांतर पद्धतीनं आपण ह्या व्यक्तिमत्वालाही समजून घेऊ आणि महाराष्ट्रालाही समजून घेऊ. हा सो त्यांची पहिली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की 1,500 बेडूक पाळणारा पाटील. पाटील. हो ना? हो. तीच सांगा. तिथं बोडी होती, लहान तळं होतं. त्याला त्याचं संरक्षण केलं. म्हणजे त्या तळ्यावरून ट्रक घेऊन जाणं, जीप घेऊन जाणं असं कधी होत नसे. आणि पावसाळ्यात ते वर यायचे बेडकं 1,500 होणं आणि सर्व शेतभर फिरायचे. आणि मग त्यातल्या आवाज करीत हो डळा करत सर्व आळ्या बिळ्या सर्व खाऊन अगदी स्वच्छ ठेवते. याशिवाय त्यांनी आणखीन एक गोष्ट केली की झाडावर त्यांनी घुबडांची यायची आणि पावसाळाभर त्यांच्या शेतात राहायची. आणि त्यांचं काम झालं, कीटक बिटक सर्व खाऊन झालं, पावसाळा संपले की पुन्हा त्या तिथे आली की ती जमिनीत गायब व्हायची, पुन्हा जायची. खाली जायची हायबरनेशन मध्ये. आणि मग त्यांचं ऑक्सिजन त्यांना श्वासोश्वास नाही त्यांना करता येतं सर खाली. तर तुम्ही एवढे सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आता जो नवीन सेन्सेक्स आला एक महिन्याभरापूर्वी आला सेन्सेक्स वाघांचा, त्याच्यात थोडीशी मध्य भारतातल्या वाघांची संख्या वाढली असं दिसतं. पण असं असून सुद्धा ज्याला पोचिंग म्हणतात ती मध्य भारतातली काही थांबलेली नाही. सो ती करणारी मंडळी कोण आहेत आणि त्याच्या मागे काही विशिष्ट अशी लॉबी काम करते असं तुम्हाला वाटतं? नाही, लॉबीच आहे ती सर्व श्रीमंताची आहे सर. ती जुने जे शिकारी आहेत पट्टीचे त्यात त्याचा हात आहे. ते अशी कोण लोक आहेत? हे जहागीरदार वगैरे ते सर्व लोक आहेतच. याच्या मागे काही राजकीय पाठबळ कोणाचं? राजकीय पाठबळ असल्याशिवाय ते नाहीच करू शकणार. पूर्वीचं जंगल आणि आत्ताचं जंगल म्हणजे नागपूर पासून 20 किलोमीटर अंतरावरती सुरू होणारं जंगल आणि आताचं विदर्भातलं जंगल ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे तुम्ही महेश एलकुंचवारांसारख्या लेखकाचं लिखाण जर वाचलं तर त्यात ते लिहितात की पूर्वी आम्ही दिवसा सुद्धा जिथे जायला आम्ही भ्यायचो तिथे आता सगळं उजाड झालं. विदर्भातलं जंगल उजाड केलं कोणी? त्या लोकांनीच केलं ना. पुष्कळ लोकांचे हात आहेत त्याच्यात. जुन्या शिकारी लोकांचा आहे. काही पेपर मिलवाले ते सर्व मंडळी ही आहेतच. ज्याचं जंगलाशी संबंध येतो त्या लोकांचा आहेच तो. पण त्याच्यावर माझी पाळत असे सर. माझ्या ह्याच्यामध्ये नाही झालं ते. इव्हन मी मिनिस्टरच्या पीएला सुद्धा अरेस्ट केलं. अच्छा. हा तुम्ही सेवेत असतानाची गोष्ट? हो सेवेत. माझा पुन्हा तोच प्रश्न आहे की तुम्ही सेवेत आल्यानंतर सुद्धा आता जवळपास 40-50 वर्ष झाली. मग ते घडत राहतं ना सर. तेवढं धैर्य पाहिजे, तेवढा धोका घेता आला पाहिजे. आणि आदिवासींच्या विस्थापनाबद्दल नेहमी प्रश्न उभा राहतो की ते एकतर त्यांना मूळच्या संस्कृतीपासून बाजूला करतो आणि त्यांना नागरीकरण करायचा आपला प्रयत्न असतो. नाही ते शिकारी नाहीतच सर. जंगलाला त्यांचा अजिबात धोका नाही आहे. जंगलाला धोका आहे तो शहरी लोकांचाच आहे. त्यांना तिथे राहू द्या ना. इव्हन रवींद्रनाथ टागोरांचंही म्हणणं हेच होतं की त्यांना तुम्ही हलवू नका, त्यांची संस्कृती बदलायच्या भानगडीत पडू नका. ताडोबात जास्तीत जास्त लोक कशी येतील असं आपण बघतो. ते सर्व चुकीचं आहे ना सर. शास्त्रीय दृष्टीनं ते सर्व चुकीचं आहे. तर तुमच्या एवढ्या सगळ्या कामाला तुम्ही जे काही डेडिकेशन दिलं, खास करून निवृत्तीनंतर तुम्ही जे काम केलं, त्याचं सरकार दरबारी योग्य ते मूल्यमापन झालं असं तुम्हाला वाटतं? नाही झालं सर. अन्याय केला माझ्यावर. पण त्याला इलाजही नाही. अन्याय कोणी केला आणि का केला? सरकारनेच केला. काय व्हायला हवं होतं असं वाटतं तुम्हाला? मला एखादा तो पद्म पुरस्कार द्यायला हवा होता ना. नट नटीला देतात, वाटल त्याला देतात. मग मी त्याचा नादच सोडला. मिळो न मिळो आपण आपलं काम करत राहायचं. हे असं न होण्यामागचं काही कारण वाटतं तुम्हाला? तुम्ही जे सांगत आहात किंवा तुम्ही जे मुद्दे मांडले, जे काही प्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, ती कारणं होती की ज्या कारणामुळे झालं ते अजूनही ते म्हणतात हा काल्पनिक लिहित असतो लोकांचं म्हणणं.
मी म्हणलं तुम्ही या, तुम्हाला दाखवतो ते, त्याची तयारी नाही आहे त्याला. ही खंत तुम्ही व्यक्त केली जाणकार जे महाराष्ट्रातले राजकीय धुरीण आहेत त्यांच्यासमोर? नाही, त्यांची संवाद फार क्वचितच होत असे, कारण माझे अनेक मतभेद होते, त्यांना ते पटत नसे. मग मी ती आशाच सोडली. म्हणजे असे मतभेदाचे मुद्दे कोणते होते? ते जंगल संरक्षणाबद्दलच. कारण मी जंगलात तूट कोणी करू दे, मी त्याला अरेस्ट करायचाच. बर. त्यामुळे त्यांना ती एक भीती होती की आपण काय करायला गेलो तर त्यांच्या कचाट्यात आलो की अडचणीत जाऊ. परंतु खंतेची बाब अशी आहे की बाकीचं सोडून द्या, त्यांचे सगळे अनुभव आणि तुम्हाला किती विश्वास ठेवायचा आहे, त्याच्यासाठीचे आधार काय हवेत, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी स्वतः विज्ञानवादी आहे. पण मुद्दा हा आहे की एखादा व्यक्ती इतक्या विजुगोषी पद्धतीनं इतकी दीर्घकाळ आपल्या आयुष्यातली महत्वाची वर्ष कुठेतरी व्यतीत करतो आणि त्यातून महाराष्ट्राला काहीतरी नवं सांस्कृतिक आणि निसर्गाच्या अर्थाने एक देणं मिळतं. असं असून सुद्धा आपण त्याचा योग्य तो सन्मान नाही करू शकत. आणि त्यांनी मांडलेला मुद्दा तोच महत्वाचा आहे की आपल्याकडे नटनट्या आणि त्याच्याही पुढे जाऊन खेळाडू हेच आपले प्राधान्यक्रम आहे. आणि मग दुसरे मारुती चितमपल्ली किंवा त्यांचा वारसा कोण पुढे घेऊन जाणार, त्याच्यासाठीच्या प्रेरणा काय? माझा सहकारी आफताब शेख सह आणि माझे हे जे सर्व प्रश्न विचारणारे पुजारी सर, दत्ता थोरे आणि रवी केसकर यांच्यासह मी इथे थांबतोय. पण सर, तुम्हाला विनंती आहे, मी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येईन आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा आपण महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न करू. चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद. थांबूया आपण इथे.